तन्वी अश्विन भाग पहिला। तन्वी आपला चेहरा गुडघ्यात लपवून बसलेली असते। अचानक जोरात वारा उघडल्याने ती एकदम घाबरते। घाबरत दाराकडे बघते तर एक आकृती उभी असलेली दिसते। तिच्या तोंडातून किंचाळणी निघणार तेवढ्यातच तन्वी अवाक होऊन बघते तर समोर प्रिया उभी असते। प्रिया पटापटा रूमचे पडदे बाजूला करते, त्यामुळे हळूहळू खोलीत प्रकाश येतो। बाहेर चांगली सकाळ झालेली असते। सगळीकडे सूर्याची किरणे पसरलेली असतात। पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झालेला असतो। हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे गुलाबी थंडी पसरलेली होती। सगळीकडे अगदी उल्हासदायक वातावरण पसरलेले होते, पण तन्वी मात्र घामाने आणि भिंतीने चिंबचिंब झाली होती। प्रिया तन्वीला विचारते, काय झाले ग तन्वी, एवढी का घाबरलीस? अगं मी आहे ना। प्रिया तन्वीला आपल्या जवळ घेत प्रिया म्हणाली, आज परत रात्रभर जागी होती ना? कसला विचार करतेस ग तू? एवढी सुंदर आहेस, हुशार आहेस। माझेच बघ, तुझ्यासोबत एकाच कॉलेजमधून शिक्षण घेतले, तुझ्या आधीपासून या शहरात आले आणि करते काय तर एका कॉल सेंटरमध्ये जॉब। तन्वी म्हणाली, अजूनही शून्यात हरवल्याप्रमाणे प्रियाकडे बघते। प्रिया म्हणाली, तन्वी तू अशी काहीतरी हरवल्याप्रमाणे का वागतेस ग? तू दिल्लीच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर रुजू होणार आहे, तेव्हा आता मागचे झाले गेले विसर आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात कर। त्याला एक सुंदरशी कलाटणी दे। स्वतःसाठी नाही तर आपल्या आईवडिलांसाठी नवीन सुरुवात कर। चल आता खूप झाले माझे प्रवचन, खूप उठ, आंघोळ कर पटकन, आवर, मी नाश्ता बनवलेला आहे। आपल्याला लवकर निघावे लागेल, नाहीतर 8:45 मेट्रो सुटली तर मग आपल्याला कामावर पोचायला वेळ लागेल, आणि तसाही आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे। तन्वी पटकन आपले अश्रू हाताने पुसते आणि प्रियाला म्हणते, प्रिया तुझी तर नाईट शिफ्ट आहे ना, मग माझ्यासोबत कशी काय येत आहेस? प्रिया म्हणाली, हो माझी नाईट शिफ्ट आहे, पण तुझा जर आज पहिला दिवस आहे ना, तुला व्यवस्थित तुझ्या जागेवर पोचवणे माझे कर्तव्य आहे। शिवाय तू दिल्लीत नवीन आहेस, इथल्या ट्रॉफिक आणि ट्रान्सपोर्टची तुला सवय नाही, म्हणून काही दिवसांसाठी बॉसला बोलून सकाळची शिफ्ट करून घेतलेली आहे। तन्वी म्हणाली, प्रिया तुला माझी किती काळजी आहे ना। खरंच तुझ्यासारखी मैत्रीण नशिबानेच मिळते ग। माझ्यासाठी जे काही तू केले ना, स्वतःची बहीण असती तरी तिने केले नसते। 5 दिवस आधी तुला मी अचानक फोन केला, आपल्या येण्याचे तुला सांगितले, तर तूने लगेच माझ्या राहण्याची सोय केली, तेही तुझ्यासोबत तुझ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या प्रियकराला जायला सांगून मला आपल्या जवळ ठेवले। खरंच कोण करतं ग इतकं कुणासाठी, तेही या जगात? इथे आपलेच आपला कधी केसाने गळा कापेल ते माहीत नाही। आणि परत तन्वीच्या डोळ्यात परत अश्रू येतात। प्रिया म्हणाली, तन्वी तू परत असावे गळायला लागलीस, रात्री पाणी जास्त पिले होते का ग? तुझे आभार प्रदर्शन झाले असेल तर आपण निघूया का? आणि हो, मी तुझी मैत्रीण नाही, तुझी बहीण आहे समज। दोघीही पटकन तयारी करतात। तन्वी देवांच्या फोटोला नमस्कार करते आणि दोघीही निघतात। रस्त्याने जाता जाता प्रिया तन्वीला संपूर्ण ठिकाणाची आणि स्थळांची माहिती देत कुठली ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर येते, अगदी तिकीट काढण्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत। बोलता बोलता कधी त्या तन्वीच्या ऑफिसपर्यंत पोहोचतात त्यांना लक्षात पण येत नाही। आज बऱ्याच वर्षानंतर तन्वीला मोकळे स्वतंत्र झाल्यासारखे वाटत होते, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर वेगळेच ते झळकत होते। तन्वीने परत प्रियाला मिठी मारली आणि तिला थँक्यू म्हणले। प्रिया पण तिच्या गालाला हळूच किस केला आणि म्हणाली, आता परत जर थँक्स बोलली ना तर तुझ्याशी बोलणारच नाही। प्रिया तन्वीला तिच्या ऑफिस समोर सोडून आपल्या ऑफिससाठी पुढे निघते। जाता जाता तन्वीला ऑल द बेस्ट पण देते। तन्वी आपल्या ऑफिसकडे बघते, ती एक 30-40 मजली इमारत होती। एवढी मोठी इमारत तन्वीने प्रथमच बघितलेली होती, त्यामुळे ती वरपासून खालीपर्यंत बघतच राहिली। नंतर तिने हळूच प्रवेश केला। 25व्या मजल्यावर जायचे होते। ती लिफ्टमध्ये गेली आणि 25 नंबरची बटन प्रेस केली, तर योगायोगाने एका मुलाने सुद्धा आपला हात त्याच बटनावर नेला। तो हळूच हसत तन्वीला बोलला, तुम्हालाही 25व्या मजल्यावर जायचे आहे का? तन्वीने हो म्हणत फक्त मान हलवली। तो परत बोलला, मी सुद्धा तिथे जात आहे। माझे नाव सागर पाटील आहे, मी या कंपनीत HR विभागात आहे। तन्वी सुद्धा स्मित हास्य करते। लगेच ती त्या मजल्यावर पोचते। ऑफिस खूप भव्य होते, तिथले इंटेरियर खूप आकर्षक होते। समोरच रिसेप्शन होते। तन्वी सरळ तिथे जाते।
रिसेप्शनवर 2 मुली होत्या. त्या खूप सुंदर होत्या. अगदी नीटनेटक्या. मेकअपसुद्धा व्यवस्थित केलेला नाही. कमी पण नाही, जास्त पण नाही. तन्वी सरळ त्यांच्या जवळ जात म्हणाली, माझे नाव तन्वी सुभेदार आहे. आज या माझ्या जॉईनिंग आहे. मला मिस्टर जाधवला भेटायचे आहे. त्यावर त्यामधील एका रिसेप्शनिस्टने तन्वीवर एक कटाक्ष टाकला आणि तिला काही वेळ बसायला सांगितले. तन्वी जवळच्या एका सोफ्यावर बसते. तेवढ्यातच त्या सुपरवायझरने फोन लावून तन्वीबद्दल आत माहिती दिली. 15-20 मिनिटांनी ती मुलीला तन्वी म्हणते, तन्वी मॅडम, तुम्हाला जाधव सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलेलं आहे. तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुम्हाला घेऊन जाते. तन्वी त्या सुपरवायझरसोबत केबिनमध्ये जाते. तन्वी मिस्टर जाधवला आत येण्याची परवानगी मागते. ते लगेच तिला आत बोलवतात आणि बसायला सांगतात. मिस्टर जाधव हे जवळजवळ 50 वर्षांचे होते, पण त्यांचे शरीर एकदम दणकट होते. वय जास्त असूनही स्वतःला अगदी तरुण ठेवत होते. मी सुनील जाधव आहे आणि या कंपनीचा CEO आहे. तुमच्यासोबत आमचे फोनवरून संभाषण झालेच आहे. त्यानुसार आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीत मार्केटिंग हेडची जागा देत आहोत. तर तुमचे आमच्या कंपनीत स्वागत आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. तसेच मिस्टर जाधव HR विभागात फोन करतात आणि बोलतात, मिस्टर पाटील, प्लीज कम टू माय केबिन. 2-3 मिनिटात दारांवर टकटक होते. एक मुलगा जाधवला आत येण्याची परवानगी मागत असतो. मिस्टर जाधव त्याला आत बोलावतात. तो तरुण आत येतो. तो तरुण लिफ्टमध्ये भेटायला आलेला सागरच होता. मिस्टर जाधव सागरची तन्वीसोबत ओळख करून देतात. मिस्टर पाटील, ह्या मिस तन्वी सुभेदार आहे आणि आजपासून आपल्या इथे मार्केटिंग हेड म्हणून काम करतील. तेव्हा तुम्ही त्यांना त्यांची कामाची जागा तसेच त्यांचा पगारबद्दल माहिती द्या. सागर तन्वीसोबत हेड शेक करत असतो आणि म्हणतो, वेलकम टू अवर कंपनीज मिस तन्वी. सर, माझी आणि यांची ओळख मगाशीच लिफ्टमध्ये झाली होती. त्यावर जाधव म्हणतात, अरे वा, खूप छान. मिस्टर पाटील, तर अशीच काही त्यांची ओळख बाकी स्टॉफसोबत सुद्धा करून द्या, म्हणजे तन्वीला सगळ्यांसोबत काम करायला अडचण जाणार नाही. हो हो सर, का नाही. मी आधी सगळ्या महत्त्वाच्या बाबी पूर्ण करतो आणि मग यांची सगळ्या सहकाऱ्यांसोबत ओळख करून देतो. मिस्टर जाधव परत तन्वीसोबत हात मिळवतात. तन्वी सागरसोबत त्यांच्या विभागात जाते. सगळ्या आवश्यक गोष्टी पूर्ण होतात. तन्वीच्या पगारांपासून तर तिच्या कामाच्या वेळेपर्यंत. नंतर तन्वीची सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत ओळख होते. शेवटी तिला तिची कामाची जागा दाखवल्या जाते. तन्वी आपल्या खुर्चीवर बसते. तन्वीची ही पहिली नोकरी होती. तिला विश्वासच बसत नाही की ही पहिली नोकरी आणि एवढा मोठा पगार. काम करायला स्वतःची छोटीशीच जागा. तिच्या टेबलवर तिच्या नावाची पाटीसुद्धा होती. मार्केटिंग हेड तन्वी सुभेदार. तिच्या डोळ्यात अश्रू येतात, पण प्रथमच हे अश्रू दुःखाचे नसून आनंदाचे असतात, काहीतरी मिळवण्याचे. तन्वी विचार करते, आज जर आईबाबा येथे असते तर त्यांना त्यांच्या मुलीच्या यशांमध्ये सहभागी होता आले असते. नंतर स्वतःला समजून म्हणले, तर काय झाले ते माझ्यासोबत इथे नाही, पण त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबतच आहे. घरी गेल्यावर आधी आईबाबांना फोन लावेल. शेवटी त्यांनाही माझ्या नोकरीबद्दल ऐकून आनंदच वाटेल ना. अचानक तन्वीच्या टेबलवरील फोन वाजतो आणि ती पटकन म्हाणावर येत फोन उचलते. तर तो फोन जाधवचा असतो. मिस तन्वी, तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. आज तुमचा कामाचा पहिला दिवस होता. तसेच तुम्ही दिल्लीसुद्धा नवीन आहात, तेव्हा उद्यापासून तुम्ही तुमच्या कामांवर रुजू होऊ शकता. तन्वीला घरी जाण्याचा काही आनंद नसतो. घरी जाऊनही ती काय करणार होती. समीक्षा तर ऑफिसमध्ये होती. घरी जायच्या आधी ती समीक्षाला फोन करते. समू, मला आज लवकर सुट्टी दिली आहे. तुला किती वेळ लागेल घरी यायला. समू म्हणाली, मी 7-8 वाजेपर्यंत घरी पोहोचेलच. तू घरी जाऊन आराम कर. अशीही तू रात्रभर जागीच होती. छान संधी आहे, झोप घे मस्त. मी येते काही वेळातच. तन्वी म्हणाली, बरं सांगितलेस. तू आता मस्त घरी जाऊन शांत झोप घेते. बरं, ठेवते मी फोन. तन्वी मेट्रो पकडून घरी जाते. हातपाय स्वच्छ धुवून झोपण्याचा प्रयत्न करत असते. खूप प्रयत्न केल्यावर ती शांत झोपी जाते. अचानक फोनच्या आवाजाने जाग येते. ती बघते तर फोन तिच्या आईचा असतो. तन्वी बेटा, कशी आहेस. तुझ्या फोनची वाट बघत होती, पण तू काही फोन केलास नाही.
अजूनही रागवली आहे का आपल्या आईबाबांवर? तन्वी म्हणाली, नाही आई, मी तुमच्यांवर कधीच रागवू शकत नाही. हो, थोडा राग आला होता मला बाबांचा. मला इथे पाठवायला तयार नव्हते. मग मी काय करणार? आली मग आपली कुणालाही न सांगता. आई म्हणाली, बाबा तुला दिल्लीसारख्या मोठ्या शहरात पाठवायला तयार नव्हते. तर तू काय मग अशी घरून निघून जाशील का? त्यांना तुझी काळजी वाटत होती. गेल्या 2-3 दिवसांपासून त्यांनी तोंडात एक अन्नाचा कणसुद्धा घेतला नाही. तुझ्याशी बोलायचं तर तुझा फोन बंद. एवढ्या प्रयत्नानंतर आज फोन लागला. आईच्या रडक्या आवाज तन्वी ऐकतच बोलली, आई मला माफ कर, माझे चुकले. मला असे यायला नको होते ग. पण तुम्हाला माझ्या परिस्थितीत जाणीव होती ना. मग मी त्या शहरात कशी काय राहू शकले असते? त्या शहराने माझे जगणं अशक्य केले होते. खूप वर्षाने मला जे पाहिजे होते ते करायची संधी मिळाली मला आज. तर मी का बरं गमवायची ही संधी? बाबा म्हणतात ना, आयुष्यात जी कुठली संधी मिळाली त्या संधीचे सोनं करायचे. मग माझे कुठं चुकले ग? मला माहिती आहे तुम्ही दोघे माझ्यांवर भरपूर प्रेम करता. त्यामुळे बाबा मला पाठवायला तयार नव्हते आणि माझे जाणेही तेवढेच महत्त्वाचे होते. म्हणून मी मागचा पुढचा विचार न करता सरळ बॅग भरून इथे आले. आई म्हणाली, तुला तुझ्या बाबांची थोडीशी सुद्धा काळजी नाही. एक चिठ्ठी लिहून निघून गेलीस. तुझ्या अशा वागण्याने आम्हाला किती मानसिक त्रास झाला असेल याचे तुला थोडेही भान नव्हते. आमचे प्रेम, आमची चिंता तुला दिसलीच नाही. अक्षय बिचारा तुला शोधायला वणवण फिरत होता. मग आम्हाला कळले तू दिल्लीला गेली. तन्वी म्हणाली, आई चुकले ना ग मी. किती रागवशील? मी लहानपणापासून बघत आले. तू आणि बाबांनी आम्हाला चांगले आयुष्य जगता आले पाहिजे म्हणून किती खस्ता खाल्ल्या. एका छोट्याशा 1 BHK फ्लॅटमध्ये कसे दिवस काढले. बाबांना रात्र जागून ओव्हरटाईम नोकरी करताना बघितले. तुला छोट्या छोट्या गोष्टींसाठी मन मारताना बघितले. पण आता तसे राहणार नाही. मला एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टची नोकरी मिळालेली आहे. तसेच माझा पगार पण खूप छान आहे. आता तुला आणि बाबांना कसलीही काळजी करायची गरज नाही. तुमच्या अकाउंटमध्ये मी दर महिन्याला पगार जमा करत जाईन. तेवढ्यातच बाबांनी आईच्या हातातून फोन घेत बोलले. बाबा म्हणाले, तन्वी तू आता खूप मोठी झाली ना? हो ना? आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेणार हो ना? नको आम्हाला तुझा पगार आणि तुझी ती नोकरी. आम्ही जेवढे आहे तेवढ्यातच आनंदी आहोत. तू लगेच ती नोकरी सोडून परत ये. नाहीतर आम्हाला तुझे तोंडही दाखवू नकोच. आम्ही समजू आम्हाला एकच मुलगा आहे. मुलीच्या पैशांवर जगणारा हा बाप नाही. अक्षय आहे अजून आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायला. मला माफ करा बाबा. मी ही नोकरी आता नाही सोडू शकत आणि त्या शहरात तर परत येण्याचा प्रश्नच नाही. बाबा म्हणाले, जर हा तुझा शेवटचा निर्णय असेल तर आजपासून तू आम्हाला मेलीस आणि आम्ही तुला. परत कधी आम्हाला फोन करू नकोस. आणि फोन ठेवतात. तन्वी मात्र फोन कानाला पडून बाबा बाबा करत राहते. शेवटी तिच्या हातातून फोन खाली पडतो आणि ती खूप जोरजोरात रडते. तन्वी अशीच अंधारात तोंड गुडघ्यात लपून रडत बसते. तिला वेळेचे भानही नसते. प्रिया दरवाजा उघडून आत येते. तन्वीला 2-3 वेळा आवाज देते पण आतून कसलाच प्रतिसाद नसतो. ती तन्वीच्या बेडरूममध्ये जाते तर तिथे अंधार असतो. ती लाईट लावत म्हणते, तन्वी तू परत अंधारात बसलीस? लाईट तर लावायचे ना. आज जर तुझ्या कामाचा पहिला दिवस एन्जॉय करायची तर अशी का बसलीस? प्रियाला बघताच तन्वी तिला मिठी मारत जोरजोराने रडते, अगदी एखाद्या लहान मुलांप्रमाणे. प्रिया म्हणाली, हे तन्वी काय झाले ग? अशी का रडतेस? तुला कोणी काही बोलले का? तन्वी रडत रडत प्रियाला सांगायला सुरुवात करते की तिचे बाबा तिला काय बोलले. प्रिया मी का चुकीचं वागले ग? सांग ना. मला काय माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा काहीच अधिकार नाही का? मी मान्य करते माझ्यासोबत जे झाले ते चुकीचेच झाले. त्याची मी शिक्षाही भोगली आहे. पण आता माझे नव्याने आयुष्य जगायचे आहे. तेवढा सुद्धा मला अधिकार नाही का? प्रिया तन्वीला शांत करत समजून सांगते. प्रिया म्हणाली, तन्वी तुझी यात काहीच चूक नाही. तेव्हाही नव्हती आणि आत्ताही नाही. तुला तुझे आयुष्य आनंदाने आणि भरभरून जगायचा अधिकार आहे. आपण केलेल्या प्रत्येक गोष्टी सगळ्यांना पटतील असे नाही ना. पण फक्त तुलाच माहीत आहे काय चूक आणि काय बरोबर. ठेस लागून माणसाला कळते की प्रत्येक पाऊल हे जपून टाकावे नाही, नाहीतर आपण कोलमडून पडू.
तू आता इतकी सक्षम तर नक्कीच झाली आहेस की तुझे निर्णय तू स्वतः घेऊ शकतेस. आणि आता राहिली गोष्ट तुझ्या आईबाबांची. तू त्यांची मुलगी आहेस, तीही लाडाची. किती काळ ती तुझ्यापासून दूर राहू शकतील? तर आता हस आणि आपण तुला नवीन जॉब लागल्याबद्दल सेलिब्रेशन करूया. कुठल्या तरी छान हॉटेलमध्ये डिनर करू, कारण आता भुकेने माझ्या पोटात कावडे ओरडत आहे. तन्वी डोळे पुसत म्हणते, प्रिया तू खरंच माझी पक्की मैत्रीण आहेस. तू नसती तर काय झाले असते माझे? प्रियाच्या गालांवर किस घेते. प्रिया म्हणाली, माझे कौतुक करून झाले असेल तर चल पटकन तयार हो. तुला आज दिल्लीच्या पाठेवाली गल्लीत नेते. तिथले पराठे खाशील ना तर सगळे काही विसरशील. दोघीही तयार होतात. कॅब बुक करतात आणि पाठेवाली गल्लीत पोहोचतात. तेथे खूप वर्दळ होती. असे वाटत होते की संपूर्ण दिल्लीतील लोक एकाच वेळी तेथेच पराठे खायला आलेले आहे. प्रिया म्हणाली, तन्वी कुठला पराठा खाणार सांग ना. तन्वी प्रियाकडे हसत बघत म्हणते, तुला जो आवडेल तोच खाईल मी. प्रिया म्हणाली, जशी तुझी इच्छा. प्रिया पराठेवाल्यांना 2 पनीर पराठे ऑर्डर करते. थोड्याच वेळात पराठा त्यांच्या टेबलवर येतो. त्यातील एक घास खाताच तन्वीला आपल्या आईंच्या हातांच्या पराठाची आठवण येते आणि तन्वीच्या डोळ्यात पाणी येतं. प्रिया गमत करत पराठेवाल्यांच्या त्यांच्या भाषेत बोलते, भैया क्या मिला है पराठे में? मेरी सहेली के आंखों में आंसू आवत है. त्यावर पराठेवाला थोडा घाबरत म्हणतो, कच्चू नाही मिलावत बीबीजी. दोघीही खूप हसतात. डिनर करून घरी पोचतात. तेवढ्यातच प्रियाच्या फोनवर प्रियांचा प्रियकर सूरजचा फोन येतो. ती त्यांच्यासोबत बोलत आपल्या बेडरूममध्ये जाते. तन्वी सुद्धा आपल्या बेडरूममध्ये जाऊन बेडवर लोटते. झोपण्याचा प्रयत्न करते, पण नेहमीप्रमाणे तिला काही झोप येत नाही. इकडं तिकडं कळवट बदलते. असे बराच वेळ झाल्यावर सहज घड्याळाकडे बघते तर रात्रीचे 2 वाजलेले असतात. पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जात असते तर तिला प्रियाच्या रूममधून कसले तरी आवाज येत असतात. दार अर्धवट उघडे दिसते. ती आत डोकावून बघते तर समोर प्रिया आणि सूरज एकमेकांशी गप्पा करत असतात. प्रियाला हलकी चाहूल लागते की कुणीतरी बघितले. सूरज थोड्या वेळाने परत जातो आणि प्रिया एकटीच हॉलमध्ये बसून असते. तन्वी खिडकीतून बघते तर सूरज परत जाताना दिसतो. सूरजसोबत तन्वीची 2-4 वेळा भेट झालेली, तीही त्यांच्या फ्लॅटमध्ये. प्रिया भेटायला यायचा तेव्हा पण जितके वेळा तो तन्वीला भेटला तितके वेळा तो तिला रहस्यमयी वाटला. प्रियाने तिचा प्रियकर म्हणून ओळख तर करून दिली, पण त्यांच्यात घनिष्ठ प्रेम आहे असे जाणवत नव्हते. आणि प्रिया पण बाकी मुलीप्रमाणे आपल्या प्रेमाचे कौतुक करतच नव्हती. तन्वीला सूरज आणि प्रियाचे संबंध एक कोड वाटत होते. शिवाय सूरजची नजर सुद्धा तन्वीला घेऊन वाईट वाटत होती. तो जेव्हा जेव्हा समोर आला की तन्वीला वरपासून खाली निहाळत असायचा. तन्वीने सकाळी प्रियासोबत बोलण्याचा विचार केला, पण तिला हे सुद्धा वाटत होते, जर त्यांचे प्रेम खरे असेल तर प्रियाला आपले असे सूरजवर संशय घेणे पण योग्य नाही. काय करावे हा विचार करत असताना तन्वीला सिगरेटच्या वासाने कसे तरी वाटायला लागले. सिगरेटचा वास कुठून येत आहे आणि हा वास आपल्याच फ्लॅटमधून येत आहे. सूरज तर आत्ताच परत गेला. तन्वीने हळूच बेडरूमचे दार उघडले. बाहेर हॉलमध्ये अंधार होता, पण सिगरेटचा धूर मात्र येत होता. तन्वीने अचानक लाईट लावली तर प्रिया सोफ्यावर बसून सिगरेट ओढत होती. अचानक उजेड झाल्याने प्रिया थोडीशी दचकली आणि म्हणाली, तू आहे तन्वी? मी घाबरलेच होते. झोपली नाही अजून? तन्वी म्हणाली, नाही. तुला तर माहीत आहे मला रात्री लवकर झोप येत नाही. एवढ्या रात्री तू येथे काय करतेस? आणि तू सिगरेट कधीपासून घ्यायला लागली? एखाद्याने जशी अचानक कुणाची तरी चोरी पकडावी तसे झाले. तिच्या चेहऱ्यावरील भाव बदललेच आणि हातातील सिगरेट सरळ खाली पाडत म्हणाली. प्रिया म्हणाली, तू मगापासून माझ्या बेडरूममध्ये डोकावून पाहिले का ग? तन्वी म्हणाली, प्रिया माझ्या प्रश्नाची उत्तर दे. आधी तू सिगरेट ओढायला कधीपासून सुरुवात केली? प्रिया म्हणाली, तन्वी तू माझ्या बेडरूममध्ये डोकावून बघितले का? ते तू आधी मला सांग. तन्वी म्हणाली, हो मी बघितले. कारण तुझ्या रूमचे दार मला अर्धवट उघडे दिसले. सहज म्हणून मी पाहायला गेले तर तुम्ही गप्पा मारत होत्या. प्रिया म्हणाली, तू आम्हा दोघांना एकत्र पाहिले ना? गप्प का? बोल ना तन्वी. तन्वी म्हणाली, ते महत्त्वाचे नाही. तू सिगरेट का ओढत आहे ते सांग. प्रिया म्हणाली, तू आम्हाला असे बघितले हे सूरजच्या लक्षात आले आणि बोलता बोलता प्रिया रडायला लागली.
तन्वी तिच्या जवळ जात तिला जवळ घेत विचारू लागले, काय झाले प्रिया, मला सांग, अशी रडू नकोस. बोल, त्याने काही तुला म्हटले का? प्रिया रडत रडत हळूच आपले केस चेहऱ्यांवरून बाजूला केले तर तिच्या गालांवर मारल्याची वळ होते. ते बघताच तन्वी घाबरली. तन्वी म्हणाली, प्रिया, तुला सूरजने मारले का? प्रिया मान हलवत हो म्हणते. तन्वी म्हणाली, त्याने तुला का मारले? तो तर तुझा प्रियकर आहे ना. प्रिया म्हणाली, तू आम्हाला असे बघितले हे त्याला आवडले नाही, म्हणून तो मला खूप ओरडला आणि माझ्या थोबाडीत मारून रागाने निघून गेला. एवढे बोलून प्रिया हुंदके देऊन रडू लागते. तन्वी तिला शांत करते. शांत हो प्रिया, अशी रडू नको. आय एम सॉरी. माझ्यामुळे जर तुमच्यात भांडण झाले असेल तर, पण मला खरंच माहीत नव्हते ग तो येथे आला आहे. मला तुझ्या रूमचे दार उघडे दिसले म्हणून मी सहज डोकावून बघितले. तू काळजी करू नको. मी हवे तर त्याला माफी मागेल, पण तू अशी रडू नको. प्रिया म्हणाली, तन्वी, नको माफी वगैरे काही नको, यात तुझी काहीच चूक नाही. प्रिया जरा भीतच बोलली. त्यावर तन्वी तिला बोलते, मला आधी हे सांग, तो खरंच तुझ्यावर प्रेम करतो की काय? जर तो तुझ्यावर प्रेम करत असता तर तुझ्यासोबत असा अमानुपणे वागलाच नसता ना. तुझ्या आणि त्याच्यात नक्की काय आहे ते सांग. प्रिया म्हणाली, तन्वी, तू दिल्लीला आली तर तुला मी मिळाली म्हणून तुला इथे राहण्या खाण्यापिण्यासाठी काहीच कष्ट करावे लागले नाही. पण तुला माहीत नाही, मी जेव्हा पहिल्यांदा दिल्लीत आले होते माझे असे कोणीच नव्हते. तुला येथे येताच चांगली मोठ्या पगारांची नोकरी मिळाली, पण माझ्याकडे साधी नोकरीही नव्हती ग. आई बाबा लहानपणीच गेले. अनाथ आश्रमात बरेच वर्ष काढली. शेवटी मोठी झाल्यावर तिथला दाणा पाणी संपला. शेवटी माझ्याजवळ काही पर्याय नव्हता. मनाशी निर्धार केला, बस काही करून पैसा कमवायचा. माझी एक मैत्रीण दिल्लीत राहत होती. तिच्या आधाराने दिल्लीत आले. वाटले मोठे शहर आहे, लोकही चांगले असणार, पण माझे सगळे तर्क खोटेच निघाले. ज्या मैत्रिणीच्या साह्याने इथे आली तिनेच फसवले. तिच्या घरी गेल्यावर तिने मला ओळखायला सुद्धा विरोध केला. मग काय, मी हताश होऊन विचार करत बसले. जवळ फार थोडे पैसे होते. एका लॉन्जवर राहिले. आधी स्वतःसाठी नोकरी शोधली. देवाच्या कृपेने कॉल सेंटरमध्ये नोकरी लागली, पण राहण्यासाठी जागा मिळणे खूप कठीण होते. शेवटी लॉन्जवरही किती दिवस राहणार. जॉब करता करता माझ्या बऱ्याच जणांसोबत ओळख झाल्या होत्या. सगळ्यांना माझ्या राहण्यासाठी जागा लवकरात लवकर शोधायला सांगितले, पण माझे बजेट खूप कमी असल्याने मला पाहिजे तशी जागा मिळतच नव्हती. एके दिवशी आम्ही सगळे मित्रमैत्रिणी मिळून एका कॉफी शॉपमध्ये कॉफी घेत असताना तिथे सूरज आला. तो माझ्या एका मैत्रिणीचा मित्र होता. त्याला बघताच क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले आणि तोही माझ्याकडे बघतच राहिला. त्याच्याबरोबर तिने ओळख करून दिली आणि मी त्याला सांगितले की मला राहण्यासाठी जागा पाहिजे आहे. तेव्हा त्याने लगेच सांगितले की त्याच्या स्वतःचा एक खाली फ्लॅट आहे, त्यात मी राहू शकते. त्यावर मी त्याला म्हणाले, थँक्यू सूरज, तुझा फ्लॅटचा किराया जर जास्त असेल तर मला परवडणार नाही, कारण माझा बजेट थोडा कमी आहे. त्यावर तो मला म्हणाला, तुला जेवढा रेट द्यायचा तेवढा दे, नाहीतर देऊ सुद्धा नको, मला काही फरक पडत नाही. मित्रांसाठी एवढे तर मी नक्कीच करू शकतो. प्रिया म्हणाली, सूरज, नाही, मी फुकट राहणार नाही. जेवढे जमेल तेवढा किराया तुला नक्कीच देईन. आणि काय म्हटले होते, मित्रांसाठी एवढे करूच शकतो, पण मी तुझी मैत्रीण कुठं आहे? तेव्हा सगळे हसतात. तर त्याने लगेच हात समोर केला आणि म्हणाला, आता तर मैत्रीण होशील? त्यावर माझी मैत्रीण म्हणाली, सूरजला पैशाची काही कमी नाही. दिल्लीत त्याचे कितीतरी फ्लॅट्स आणि बंगले आहेत. तो खासदार शहांचा मुलगा आहे, सूरज शहा. सूरज माझ्या कानाजवळ येऊन बोलला, तसे मला मुलीचीही काही कमी नाही, पण मला तू खूप आवडली आहेस. त्याचे असे म्हणताच मी त्याच्याकडे बघतच राहिले. मी त्याला म्हटले. प्रिया म्हणाली, तुला मुलाची कमी नसेल, पण मी त्या मुलींप्रमाणे नाही. सूरज म्हणाला, हो, तू खरंच त्या मुलीप्रमाणे नाही, त्यापेक्षा स्पेशल आहेस. म्हणूनच म्हणालो, मला तू फार आवडलीस. आणि खरं सांगू, तन्वी, मलाही तो आवडला. एवढा हँडसम आणि श्रीमंत मुलगा मला स्वतःहून प्रपोज करत आहे, यापेक्षा मला सुद्धा स्वतःवर गर्व झाला, कारण माझ्यासारख्या साधारण मुलीला कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. तू सांग ना, आपण जेव्हा नाशिकमध्ये होतो तेव्हा कॉलेजच्या एका तरी हँडसम मुलगा कुठं काही बोलला मला?
सगळे आपले तुझ्या मागे खरं सांगू वाईट सांगून घेऊ नको. मला मात्र तुझा खूप हेवा वाटायचा. मी या फ्लॅटमध्ये राहायला आली आणि हळूहळू सूरजचे इथे येणे पण वाढले. आमच्या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले, कधी आम्ही एकरूप झालो हेही कळले नाही. तो खूप श्रीमंत असल्याने माझा सगळा खर्च तोच उचलायचा. थिएटर, हॉटेल आणि कधी कधी क्लॅबपर्यंत आम्ही पोचलो. तिथे मला सिगरेट आणि ड्रिंकची सवय लागली, कारण मला वाटू लागले होते की मी आता खूप श्रीमंत मुलाची प्रियसी आहे आणि आता मला कसलीच कमी नाही. माझे सगळे चांगले झालेले होते तर अचानक एके दिवशी सूरज माझ्याच जवळ येऊन मी नाही म्हटल्यावर तो जबरदस्ती करून पाहत होता. मी त्याला ढकलले. तो खाली पडला. त्याला खूप राग आला. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. त्याने उठून माझ्या थोबाडीत मारले. मी त्याच्याकडे बघतच राहिली. तेव्हा तो मला खूप बोलला. त्यानंतर त्याने मला आमच्या संदिग्ध परिस्थितीचा व्हिडिओ मला दाखवला. तो व्हिडिओ त्याने कधी आणि कसा घेतला हे मला कळलेच नाही. तो व्हिडिओ मला दाखवून बोलला की जर तुला हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल व्हायला नको असेल तर तुला जेव्हा जेव्हा मी म्हणेल तेव्हा तेव्हा तुला माझ्या स्वाधीन करावे लागेल. मी त्याच्यावर खूप ओरडले, रडले, खूप गयावया केल्या, पण तो ऐकायला तयार नव्हता. मग माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. मी त्याला म्हणाले, आपले एकमेकांवर किती प्रेम आहे आणि तू माझ्यासोबत असा कसा वागू शकतोस? त्यावर तो जोरजोरात हसून म्हणू लागला. सूरज म्हणाला, प्रेम आणि तुझ्यावर? आपले थोबाड पाहिले का आरशात? तुझ्यासारख्या कितीतरी मुली मी विकत घेऊ शकतो. आणि मोठ्याने हसू लागला. त्याचे ते हसणे माझ्या काळजांवर घाव केल्याप्रमाणे वाटत होते. तो परत बोलला, आणि हो, पोलिसांकडे जाण्याचा विचारही करू नकोस, कारण पोलीस तर माझ्या वडिलांच्या खिशात असतात. तर गुपचूप मी सांगितले तसेच कर. त्यानंतर तो तेथेच राहायला आला आणि माझ्यासोबत रोज एवढे म्हणत परत रडू लागली. मला माझाच राग येत होता. का मी या असल्या मुलांवर विश्वास ठेवला, ज्याने एखाद्या राक्षसाप्रमाणे माझ्या अब्रूंचे लकीरे काढली. नंतर तू जशी तेथे आली मला एक उमेद दिसू लागली. मी त्याला तुला इथे राहू देण्यासाठी तयार केले. तो तयारही झाला. पण त्या नीच माणसांची आता तुझ्यावर सुद्धा वाईट नजर आहे. तू येताच मी त्याला कसे तरी इथून घालवले. तो गेला, पण त्याची हवस त्याला शांत बसू देत नव्हती. तेव्हा तू झोपल्यावर गुपचूप यायचा. माझ्या शरीरासोबत माझ्या मनालाही तार तार करून जायचा. त्याला तुझ्यासमोर असे यायचे नव्हते, पण तू आज त्याला असे माझ्यासोबत बघितले, त्यामुळे तो माझ्यावर चिडला आणि मला कमरेच्या बेल्टने खूप मारले. एवढेच नव्हे तर त्याने सिगरेटने माझ्या हातांवर चटके सुद्धा दिले. प्रिया म्हणाली. तिला आपल्या पाठींवरचे वळ दाखवू लागली. प्रियाच्या पाठीवरचे वळ बघताच तन्वीच्या तोंडातून किंचाळी बाहेर निघाली. त्यावर तन्वी म्हणाली, तुला तो असा अमानुषपणामध्ये मारत होता आणि तू सहन कशी काय करत होतीस? आणि मला मारण्याचा आणि तुझ्या रडण्याचा आवाज का नाही ऐकू आला? मी तर तुझ्या बाजूच्याच खोलीत होती ना. त्यावर प्रिया म्हणू लागली, त्याने माझा आवाज या रूमच्या बाहेर गेला नाही पाहिजे म्हणून माझ्या तोंडात कापड घातले. हे ऐकताच तन्वी थरथर कापायला लागली आणि तिच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. तरी सुद्धा ती आपले अश्रू पुसून उभी झाली आणि प्रियाला धीर देऊ लागली. तिने प्रियाला हळूच आपल्या जवळ घेत बोलू लागली, रडू नको प्रिया. आता रडायची वेळ तुझी नाही, त्या सूरजची आहे. डोळे पुस. यानंतर डोळ्यातून एक थेंब सुद्धा अश्रू गाळायचे नाही. का जाणे कुठली शक्ती तन्वीच्या अंगात संचारली होती. नेहमी घाबरत असणारी, प्रत्येक वेळी कुणाच्या तरी आधारांची गरज असणारी तन्वी आज स्वतःच्या आपल्या मैत्रिणीला धीर देत होती. तिचे आत्मबळ वाढत होती. एवढे बोलून तन्वी सरळ आपल्या रूममध्ये गेली आणि दार बंद करून पलंगावर बसून विचार करू लागली. खरंच इतके स्वस्त झाले का एखाद्या मुलीचे आयुष्य? कोणीही यावे आणि त्याच्या मनाला वाटेल ते करून जावे. मनुष्य त्याच्या क्षणभंगुर सुखांसाठी एखाद्या स्त्रीचे आयुष्य पणाला लावू शकतो. तिने आपल्या मनात एक संकल्प केला आणि परत मनात बोलली, पण आता नाही. मी आता प्रियाची मदत करणार आणि त्या श्रीमंत वडिलांच्या मुलाला धडा शिकवणार, जेणेकरून कुठल्याही गरजू मुलीच्या अशा प्रकारे फायदा घेऊ शकणार नाही. तन्वीने आपले डोळे पुसत मनाशी निर्धार केला आणि झोपी गेली. आज सकाळी तन्वी लवकर उठली, अगदी प्रियाच्या आधी. आजची सकाळ तन्वीला नेहमीपेक्षा फार वेगळी वाटत होती, कारण आज प्रियाच्या रूपाने तिला एक लक्ष मिळालेले होते.
त्यामुळे तिला आज खूप प्रसन्न वाटत होते. तिने पटापट आपले कामे आटोपली आणि चहा आणि नाश्ता घेऊन प्रियाच्या रूममध्ये गेली. तिला उठवत बोलू लागली, ओय स्लीपिंग ब्युटी, उठ, किती वेळ झोपणार? चल तयार हो, ऑफिसला नाही जायचे का? प्रिया झोपेतून उठून डोळे चोळत बघू लागली. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कालपर्यंत अशी कुठल्याही हलक्याशा आवाजाने घाबरणारी तन्वी आज चक्क वेगळीच भासत होती. जणू काही एका रात्रीमध्ये तिच्या कायापालट झालेला होता. कोण जाणे कुठल्या तरी आत्मविश्वास तिच्यात आलेला होता. काय झाले प्रिया, अशी का बघतेस माझ्याकडे? चहा घे, मग तुझ्या आवडीचे कांदे पोहे सुद्धा खा. तन्वी रूमच्या बाहेर निघते, पण प्रिया तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहते. प्रिया पटापटा आवरते. दोघेही ऑफिसला जातात. प्रिया नेहमीप्रमाणे तन्वीला सोडून समोर निघते. आज तन्वीला ऑफिसमध्ये आल्याबरोबर आपल्या कामाची जबाबदारी घ्यावी लागते. आज तिची पहिली कॉन्फरन्स मीटिंग असते. मीटिंगला आत गेल्यावर तिथे तिला बरेच लोक एका मोठ्या गोल टेबलवर बसलेले दिसतात. मिस्टर जाधव तन्वीची सगळ्यांसोबत ओळख करून देतात. मीटिंगला सुरुवात होते. त्यात एक रोहन नावाचा व्यक्ती, जो की एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून कार्यरत होता, तो प्रेझेंटेशन देत असतो. तो एका मोठ्या हॉस्पिटलच्या निर्मितीबद्दल माहिती देत असतो. त्यात तो कुठल्या कुठल्या सुविधा देणार आणि हॉस्पिटलचे OTP, वेगवेगळे डिपार्टमेंट, जनरल वॉर्ड, सोशल रूम कशा पद्धतीने बनवले जाईल याबद्दल सांगू लागला. एवढेच नव्हे तर त्याच्या बजेट करोडाच्या घरात लागलेले हे सगळे त्या मीटिंगमध्ये डिस्कशन करू लागले. त्या हॉस्पिटलच्या प्रोजेक्ट डिझाईन आणि मॅप बघून सगळे खूप आनंदित झाले आणि सगळे त्यांच्यावर टाळ्या वाजवून कौतुक करू लागले. पण तन्वीच्या डोक्यात अजूनही प्रियाच होती. तिचे दुःख, तिच्या वेदना फिरत होत्या. त्यामुळे सगळे टाळ्या वाजवत असून सुद्धा ती मात्र तशीच बसली होती. त्यावर मिस्टर जाधव तिला बोलले, भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.